आज आपण एका अशा कवितेवर बोलणार आहोत, जी आपल्याला आरशासमोर उभं करून काहीतरी फार महत्त्वाचं विचारायला लावते. हो. आपल्याकडे हिरा बनसोडे यांची आरशातली स्त्री ही कविता आहे आणि त्यांच्या कार्याबद्दलची काही माहिती आहे. बरोबर. ही फक्त एक कविता नाहीये मला वाटतं. हा एक संवाद आहे, जो एक स्त्री स्वतःच्याच प्रतिबिंबाशी करते. हो, आणि या संवादातून आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळू शकते. अगदी. आणि हिरा बनसोडे या साध्यासुध्या कवित्री नाहीत. त्या फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतल्या पहिल्या पिढीतील एक महत्त्वाचा आवाज आहेत. हो, हे महत्वाचं आहे. जेव्हा दलित साहित्य प्रामुख्याने पुरुष लेखकांच्या अनुभवांबद्दल बोलत होतं, तेव्हा बनसोडेंनी दलित स्त्रीच्या वेदनेला, तिच्या संघर्षाला आणि तिच्या स्वप्नांना खूप प्रभावीपणे कवितेत मांडलं. त्यांचं काव्यसंग्रह पण प्रसिद्ध आहेत, नाही का? हो. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स सारखे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आरशातली स्त्री वाचताना आपण फक्त एका स्त्रीच्या मनात डोकावत नाही, तर एका मोठ्या सामाजिक आणि साहित्यिक परंपरेचा भाग असलेल्या एका शक्तिशाली आवाजाला ऐकत असतो. बरोबर. म्हणजे या कवितेची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. चला तर मग या कवितेच्या गाभ्याला हात घालूया. हो. कवितेची सुरुवातच एका विलक्षण क्षणाने होते. एक स्त्री आरशात बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. हो. कारण आरशातली तिची प्रतिमा तिला विचारते, तूच ना ग ती? हा साधा प्रश्न वाटतो, पण साधा नाही अजिबात. नाही ना. या एका प्रश्नाने जणू काही दोन जगं समोरासमोर उभी राहतात. एक तिचा भूतकाळ आणि एक तिचा वर्तमान. अगदी. हाच या कवितेचा मुख्य संघर्ष आहे. द पास्ट सेल्फ वर्सेस द प्रेझेंट सेल्फ. बरोबर. आरशातली स्त्री म्हणजे तिचं हरवलेलं, विसरलेलं रूप आहे. कवयित्री तिला माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली असं म्हणते. किती सुंदर ओळ ही. म्हणजे शरीर तेच आहे, चेहरा तोच आहे, पण आतला माणूस पूर्णपणे बदललाय. स्वतःलाच ओळखू न शकण्याचा, स्वतःपासूनच अनोळखी झाल्याचा क्षण आहे. आणि हा अनुभव फक्त या कवितेपुरता मर्यादित नाहीये. अनेकदा धावपळीच्या आयुष्यात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपण इतके बदलतो की कधीतरी शांतपणे विचार केल्यावर वाटतं, अरे मी असा किंवा अशी होते का कधी? खरंय, अगदी खरंय. आणि मग ही आरशातली स्त्री म्हणजे तिचा भूतकाळ तिला आठवण करून देऊ लागतो की ती कशी होती. हो. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, हे चित्र किती सहज डोळ्यासमोर उभं राहतं की नाही. एक लहान मुलगी जी निसर्गात रमलीये, छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधतीये, कसलीही बंधनं नाहीत, कसलीही चिंता नाही. आणि मग तो प्रवास पुढे जातो. हो. ती फक्त निरागस बालिका राहत नाही, तर अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना बनते. वा. म्हणजे तिच्यात एक ऊर्जा आहे, एक निर्मितीची क्षमता आहे. ती जिथे जाते तिथे सौंदर्य फुलवते, आनंद निर्माण करते. आणि त्यानंतरचा टप्पा? तो तर आणखी महत्वाचा आहे. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. ध्येयगंधा. काय शब्द आहे? हो. तिच्याकडे स्वप्न होती, आकांक्षा होत्या, एक ध्येय होतं. ती फक्त जगत नव्हती, तर एका दिशेने उडू पाहत होती. पण मग कवितेत एक तीव्र कट येतो. ह्या सगळ्या तेजस्वी, चैतन्यमयी भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर तिचा वर्तमान उभा केला जातो. आणि तो किती वेगळा आहे. खूपच. आरशातली स्त्री तिला म्हणते, नियाज नखशिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. हा स्थितप्रज्ञ शब्द ऐकून मला भगवद्गीतेची आठवण झाली. पण इथे तो अर्थ अपेक्षित नसावा, नाही का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि इथेच कवयित्रीची प्रतिभा दिसते. त्यांनी एका आध्यात्मिक संकल्पनेला उचलून तिला एका वेगळ्याच, जवळजवळ उपरोधक अर्थाने वापरला आहे. म्हणजे? इथली स्थितप्रज्ञता ही साधनेतून किंवा ज्ञानामुळे आलेली स्थिरता नाही, ही भावना बोथट झाल्यामुळे, आतून कोरडं पडल्यामुळे आलेली उदासीनता आहे. अच्छा. तिला आता कशाचंच काही वाटत नाही, ना सुख जाणवतं ना दुःख. पण सोबत राणी हा शब्द वापरलाय. हो, तेही आहे. म्हणजे बाहेरून बघणाऱ्याला वाटेल की सगळं कसं नियंत्रणात आहे, सगळं कसं सुरळीत आहे. ती तिच्या संसाराची राणी आहे. पण आतून मात्र ती पूर्णपणे खचलेली, भावना शून्य झाली आहे. हा एक प्रकारचा मुखवटा आहे. आणि हा मुखवटा तिच्या चेहऱ्यावरही दिसतो. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मनुलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. हे रूपक अंगावर येतं अक्षरशः. हो. फुलाला देठापासून तोडल्यावर ते जसं निर्जीव होऊन कोमेजायला लागतं, तशीच तिच्या भावनांची, तिच्या शब्दांची अवस्था झाली आहे.
म्हणजे तिच्या आत खूप काही आहे, पण ते बाहेर पडण्याचा मार्गच बंद झालाय. हो, आणि मग प्रश्न पडतो की ही घुसमट, ही उदासीनता आली कुठून? हिच्यात एवढा बदल का झाला? याचं उत्तर पुढच्या ओळीत देतात. ती घनगर्द संसारात हरवून गेली आहे. घनगर्द. हो, हे घनगर्भ विशेषण खूप महत्वाचं आहे. हे फक्त कामाचं ओझं नाहीये, तर हे एक असं दाट जंगल आहे जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही, जिथे दिशा कळत नाही. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट, ती ही आहे की याला ती पारंपरिकतेचे वरदान समजून अहोरात्र जळत राहते. पारंपरिकतेचे वरदान. किती दाहक शब्द आहेत हे. आहेत की नाही? म्हणजे ज्या गोष्टींना समाज कर्तव्य किंवा वरदान म्हणतो, त्या गोष्टी तिला आतून जाळत आहेत. आजच्या काळात आपण याला इमोशनल लेबर किंवा मेंटल लोड असं काहीतरी म्हणू शकतो. अगदी. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणं, सगळ्यांच्या गरजा पुरवणं आणि हे सगळं करताना स्वतःच्या इच्छा, स्वतःची आवडनिवड विसरून जाणं, हेच ते जळणं आहे जे तिने वरदान म्हणून स्वीकारलं आहे. आणि या जळण्याचा परिणाम काय होतो? तर तिचा स्वतःशी आणि निसर्गाशी असलेला संवादच तुटून जातो. हो, कवितेतली 2 उदाहरणं इतकी सुंदर आहेत. पहिलं ते चांदण्याचं. हो, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रिय चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला. कमाल आहे. विचार करा, एकेकाळी जे चांदणं तिचं प्रिय होतं, ज्याच्यासोबत ती तासनतास गप्पा मारत असेल, ते आजही तिची वाट पाहतंय. पण घराच्या, संसाराच्या भिंतींच्या आत ती इतकी अडकली आहे की तिला दार उघडून बाहेर बघायलाही फुरसत नाही. हे खूपच हृदयस्पर्शी आहे. म्हणजे आनंद दाराशी येऊन थांबलाय, पण आपणच दार लावून घेतलाय. आणि दुसरा उदाहरण तर त्याहूनही नाजूक आहे. जायचं. हो, बघ ती अल्लद जाई ही पेंगुळलेली तुझी वाट पाहून पाहून. एक जाईचं फूल तिच्या स्पर्शासाठी, तिच्या कौतुकासाठी आसुसलेलं आहे. म्हणजे निसर्ग तिला सतत साथ घालतोय, तिला तिच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देऊ पाहतोय. पण ती इतकी असहिष्णू झाली आहे, म्हणजे इतकी बधीर झालीये की तिला या सुंदर गोष्टी आता जाणवतच नाहीत. ती एक प्राण हरवलेली पुतळी झाली आहे. बरोबर. आणि हे फक्त कामाच्या व्यस्ततेमुळे नाही, ही एक आतून पोखरण्याची प्रक्रिया आहे. तिची संवेदनाशक्ती, तिची कल्पनाशक्ती, तिची स्वप्न पाहण्याची शक्ती, हे सगळं हळूहळू नाहीसं झालं आहे. ती फक्त यंत्रासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. हो, हा एक प्रकारचा बर्नआउट आहे, जे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतके ठकून जाता की तुम्हाला कशातच रस उरत नाही. पण ही सगळी वेदना ती जगात दाखवत नाही, ती आतल्या आत सगळं सहन करते. कवितेतला पुढचा भाग तर खूपच हेलावून टाकणार आहे. आरशातली स्त्री तिला म्हणते की मी तुला पाहिलंय. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिमत असतेस. ठिकठिकाणी फाटलेले हृदय. बापरे. दिवसा सगळ्यांसमोर खंबीर असणारी ही स्त्री रात्रीच्या एकांतात स्वतःच्या तुटलेल्या मनाला, स्वतःच्या जखमांना शिवत बसते. ही तिच्या आतल्या लढाईची, तिच्या एकाकीपणाची कबुली आहे. इतकंच नाही तर नी पदराखाली झाकतेस देहमधल्या असह्य कळा. म्हणजे तिचं दुःख फक्त मानसिक नाहीये, तर ते शारीरिकही आहे. हो. तिचं शरीर आणि मन दोन्हीही तिला संकेत देत आहेत, पण ती ते जगापासून लपवते आहे, पदराखाली झाकत आहे. पण याच क्षणी जेव्हा तिची वेदना तिच्याच प्रतिमेला दिसते, तेव्हा कवितेत एक खूप मोठा आणि सुंदर बदल घडतो. हो, तो टप्पा खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत जाब विचारणारी, तिला तिच्या चुका दाखवणारी आरशातली स्त्री अचानक तिची बालसखी बनते. तिचा सूर बदलतो. हो. तिच्या वेदनेची जाणीव झाल्यावर आरशातली स्त्री कठोर राहत नाही, तर मायाळू बनते. ती तिला जवळ घेते, गोंजाळते आणि एका अधिकारवाणीने म्हणते, रडू नकोस खुळे, उठ आता. बरोबर. मला हा अधिकारवाणी शब्द खूप आवडला. हा अधिकार कुठून येतो? हा अधिकार तिच्या खऱ्या अस्तित्वाचा आहे, तिच्या आतल्या स्वचा आहे, जो अजूनही जिवंत आहे. तिची बालसखी म्हणजे तिचीच आतली शक्ती, तिची विवेकबुद्धी आहे, जी तिला सांगते की बास झालं आता या दुःखात राहणं. ती तिला फटकारत नाहीये, तर तिला आधार देऊन उभं करत आहे. हे असं आहे जसं आपण स्वतःचे सर्वात चांगले मित्र बनतो आणि स्वतःलाच संकटातून बाहेर काढतो. आरशातली स्त्री इथे एक प्रकारच्या इंटरनल मेंटरची भूमिका बजावते. अगदी. आणि मग ती तिला फक्त धीर देऊन थांबत नाही, तर एक गुचित धेकियन म्हणजे एक ठोस मार्ग दाखवते, एक कृती करायला सांगते. हो,
डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची उत्सव फुले. या शेवटच्या ओळींमध्ये कितीतरी अर्थ दडला आहे. प्रचंड. आसू तळ्यात सोडून देणं म्हणजे दुःखाचं विसर्जन करणं, त्याला साठवून न ठेवता त्याचा निचरा करणं. दुःखाला वाहू देणं. हो, दुःखाला स्वीकारून त्याला वाहू देणं. आणि गंमत बघा, कमळ कुठे उगवतं? चिखलात. बरोबर. म्हणजे दुःखाच्या, वेदनेच्या चिखलातूनच काहीतरी सुंदर, काहीतरी नवीन निर्माण होऊ शकतं, हे ती सुचवत आहे. दुःखातूनच पुनर्निर्मितीचा मार्ग जातो. आणि ती साधी फुलं नाहीत, तर शुभ्र कमळाची उत्सव फुले आहेत. हो, शुभ्र म्हणजे पवित्रता, पावित्र्य, आणि उत्सव फुले म्हणजे आता रडणं संपलं. अगदी. आता रडण्याचं, दुःख करत बसण्याचं आयुष्य संपलं. आता स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करायचा आहे. पुन्हा एकदा जगायला सुरुवात करायची आहे. म्हणजे भूतकाळातली तिची प्रतिमा तिला वर्तमानात एक नवीन भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देत आहे. अगदी बरोबर. ही कविता एका स्त्रीच्या व्यथेवर सुरू होते, पण तिचा शेवट एका नव्या उमेदीने, एका नव्या आशेने होतो. आरशातला संवाद हा केवळ स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी नाहीये, नाही. तर तो स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी, स्वतःला माफ करून पुढे जाण्यासाठी आहे. ही कविता सांगते की तुमच्या आतली ध्येयगंधा, तुमच्या आतली चैतन्यमयी बालिका कधीच मरत नाही. ती फक्त दबलेली असते. हो, ती फक्त जबाबदाऱ्यांच्या आणि दुःखाच्या राखेखाली दबलेली असते. तिला फक्त एका संवादाची, एका हाकेची गरज असते. म्हणजे आरशातली स्त्री ही केवळ एका स्त्रीची गोष्ट नाही, तर स्वतःला कुठेतरी हरवून बसलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. हो ना. मग तो कॉर्पोरेट जगात स्वतःची स्वप्न विसरलेला तरुण असेल, किंवा कुटुंबासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवणारी व्यक्ती असेल, हा आरशा आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. तो आपल्याला सतत काहीतरी सांगू पाहतोय. आणि याच विचाराने आपण थांबू शकतो. आपण सगळेच धावतो आहोत, पण कधीतरी थांबून आपल्या आतल्या त्या आरशात डोकावून बघायला हवं. तो आपल्याला काय सांगतोय? तो आपल्यालाही विचारतोय का, तूच न गती? आणि जर तो विचारत असेल, तर त्याचं उत्तर देऊन, डोळ्यातले आसू तळ्यात सोडून उत्सव फुले हातात घेण्याचं धाडस आपण करणार आहोत का? ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायचंय.